नमस्कार मित्रांनो. उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी काय येतं? गरमागरम साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, राजगिऱ्याची भाकरी आणि एखादा गोड लाडू. पण जरा थांबा. उपवासाच्या दिवशी आपण जे खातोय ते खरंच शरीराला हलकं करतंय का? की उपवासाच्या नावाखाली आपण अशा पदार्थांचं सेवन करतोय ज्यामुळे दिवसभरानंतर उलट पोट फुगणं, आळस, जडपणा किंवा ऍसिडिटी जाणवू शकते. आणि याच ठिकाणी आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. साबुदाणा चांगला की राजगिरा चांगला? दोन्ही पदार्थ उपवासात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, पण त्यांच्या पोषण मूल्यात जमीन आसमानचा फरक आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा आणि राजगिरा या दोन्ही पदार्थांकडे आधुनिक पोषणशास्त्र आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साबुदाणा हा नेमका कशापासून बनतो, त्यामध्ये कोणते पोषक घटक असतात, राजगिरा उपवासासाठी पौष्टिक पर्याय का मानला जातो, आणि सर्वात महत्वाचं, उपवास करताना ताटात नेमकं काय असावं? चला हे सगळं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. साबुदाणा नेमका काय आहे? सर्वप्रथम बोलूया आपल्या पारंपरिक उपवासातील सर्वात लोकप्रिय पदार्थाबद्दल. साबुदाणा. आपल्याकडे अनेक घरांमध्ये उपवास आणि साबुदाणा हे जवळपास एकमेकांचे समानार्थी शब्दच झाले आहेत. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खीर. पण साबुदाणा नेमका तयार कशापासून होतो हे तुम्हाला माहित आहे का? साबुदाणा हा थेट एखाद्या झाडाचं बी किंवा धान्य नाही. तो कसावा किंवा टॉपिओका या कंदापासून मिळणाऱ्या स्टार्च पासून तयार केला जातो. या प्रक्रियेमध्ये कंदातून स्टार्च वेगळा केला जातो आणि त्यापासून लहान गोल दाणे तयार केले जातात. म्हणून साबुदाण्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्चचं प्रमाण मोठं असतं. पण इथेच त्याची मर्यादा देखील लक्षात येते. साबुदाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, जीवनसत्व आणि अनेक सूक्ष्म पोषक घटकांचं प्रमाण तुलनेने खूप कमी असतं. म्हणजेच साबुदाणा हा मुख्यतः ऊर्जा देणारा स्टार्च युक्त पदार्थ आहे. साबुदाणा खाल्ल्यानंतर शरीरात काय होतं? आता प्रश्न असा, साबुदाणा खाल्ल्यावर आपल्याला लगेच ऊर्जा का मिळाल्यासारखी वाटते? त्याचं कारण एकच आहे, म्हणजे त्यातील कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं पचन झाल्यानंतर शरीराला ग्लुकोज मिळतो आणि त्यातून ऊर्जा मिळते. पण साबुदाण्यात फायबर आणि प्रोटीन कमी असल्यामुळे त्याच्यासोबत आपण काय खातो हे आपण खूप महत्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, जर साबुदाणा खिचडीमध्ये भरपूर बटाटा, शेंगदाणे आणि तूप किंवा तेल असेल तर त्या संपूर्ण पदार्थाची कॅलरी आणि चरबी वाढू शकते. आणि जर एखाद्याने साबुदाणा वडा तेलात तळून खाल्ला तर तो पदार्थ आणखी जड होऊ शकतो. म्हणून साबुदाणा म्हणजे उपवासाचा पदार्थ, त्यामुळे तो कितीही खाल्ला तरी चालतो हा समज योग्य नाही. प्रमाण आणि बनवण्याची पद्धत दोन्ही महत्वाची आहे. उपवास करूनही पोट जड का होतं? इथे एक गंमतशीर विरोधाभास आहे. आपण म्हणतो आज उपवास आहे म्हणजे शरीराला विश्रांती मिळणार, पण दिवसभर काहीही न खाता संध्याकाळी मोठी साबुदाणा खिचडी, बटाटे, तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले तर पचन संस्थेला विश्रांती मिळण्याऐवजी उलट तिच्यावर एकाच वेळी जास्त भार पडू शकतो. त्यामुळे काही लोकांना पोट फुगणं, जडपणा, गॅस, ऍसिडिटी किंवा अस्वस्थ वाटणं असे त्रास जाणवू शकतात. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला साबुदाण्यामुळे हे त्रास होतात. आपली पचनशक्ती, प्रमाण, इतर पदार्थ आणि एकूण आहार यावर परिणाम अवलंबून असतो. आता आपण वळूया दुसऱ्या महत्वाच्या पदार्थाकडे, तो म्हणजे राजगिरा. उपवासाच्या आहारामध्ये राजगिऱ्याचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. राजगिरा हा पारंपरिक धान्यापेक्षा थोडा वेगळा आहे आणि त्याला अनेकदा स्युडोसेरल म्हणजेच छद्म धान्य असं म्हटलं जातं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे राजगिऱ्यामध्ये साबुदाण्याच्या तुलनेत प्रोटीन, फायबर आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक अधिक प्रमाणात मिळू शकतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस यांसारखी खनिजे देखील आढळतात. म्हणून राजगिरा हा फक्त पोट भरणारा पदार्थ नसून तुलनेने अधिक पोषण देणारा पदार्थ ठरू शकतो. राजगिऱ्यातील प्रोटीन का महत्वाचं? उपवास करताना अनेक लोकांची एक मोठी चूक होते, ते दिवसभर पुरेसं प्रोटीन घेत नाहीत, कारण नेहमीच्या डाळी, कडधान्य किंवा इतर प्रोटीनचे स्रोत अनेकांच्या उपवासाच्या पद्धतीत नसतात. अशा वेळी राजगिरा उपयोगी ठरू शकतो. राजगिऱ्यामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन असतं आणि त्यातील अॅमिनो ऍसिड प्रोफाईलही काही इतर धान्यांच्या तुलनेत चांगलं असतं. विशेषतः लायसिन या अॅमिनो ऍसिडचं प्रमाण अनेक धान्यांच्या तुलनेत
चांगलं असू शकतं. प्रोटीन शरीरातील स्नायू, पेशी आणि विविध जैविक प्रक्रियांसाठी आवश्यक असतं. म्हणून उपवास करताना केवळ पोट भरण्यापेक्षा शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात का याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आता राजगिऱ्याचा आणखी एक महत्वाचा फायदा पाहूया, फायबर. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटू शकतं. तसेच पचन संस्थेच्या आरोग्यासाठी आणि नियमित शौचासाठी फायबर खूप महत्वाचं आहे. साबुदाण्यात फायबरचं प्रमाण कमी असतं, तर राजगिरा संपूर्ण स्वरूपात खाल्ल्यास तुलनेने अधिक फायबर मिळू शकतं. म्हणूनच उपवासाच्या दिवशी सतत भूक लागणं किंवा काहीतरी खावंसं वाटणं कमी करण्यासाठी फायबर असलेले पदार्थ उपयोगी ठरू शकतात. ग्लुटेन बद्दलची माहिती. राजगिऱ्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे ज्यांना डॉक्टरांनी ग्लुटेन टाळण्याचा सल्ला दिला आहे किंवा ज्यांना सेलियाक डिसीज सारखी समस्या आहे त्यांच्यासाठी राजगिरा हा एक पर्याय असू शकतो. मात्र बाजारातून तयार पदार्थ घेताना इतर घटक मिसळलेले नाहीत ना, हे पदार्थ पाहणं देखील महत्वाचं आहे. साबुदाणा विरुद्ध राजगिरा. आता दोन्ही पदार्थ समोरासमोर ठेवूया. साबुदाण्याचा मुख्य फायदा म्हणजे तो कार्बोहायड्रेट मधून पटकन ऊर्जा देतो, पण त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर कमी असतात. राजगिऱ्यामध्ये मात्र प्रोटीन, फायबर आणि विविध खनिज असतात. म्हणून फक्त पोषण मूल्याचा विचार केला तर राजगिरा अधिक संतुलित पर्याय ठरू शकतो. पण याचा अर्थ साबुदाणा हा पूर्णपणे वाईट आहे असं अजिबात नाही. तुम्हाला साबुदाणा आवडत असेल तर योग्य प्रमाणात आणि संतुलित पद्धतीने तुम्ही तो खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा यांचं पोषण मूल्य एकसारखं नसतं. खिचडीत कमी तेल वापरलं आणि त्यात शेंगदाणे, भाज्या किंवा योग्य प्रमाणात इतर घटक वापरले तर ती तुलनेने संतुलित होऊ शकते. पण तळलेला वडा आणि त्यासोबत गोड पदार्थ घेतल्यास कॅलरी मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. राजगिरा आहारात कसा घ्यायचा? आता प्रश्न येतो, राजगिरा खायचा तरी कसा? राजगिराच्या पिठापासून उपवासाची भाकरी किंवा थालीपीठ बनवता येतं. राजगिऱ्याच्या लाह्या दुधासोबत घेता येतात. त्यापासून लाडू किंवा चिक्की देखील बनवता येते. पण इथेही एक गोष्ट महत्वाची आहे, राजगिऱ्याचा लाडू पौष्टिक असला तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर किंवा गूळ आणि तूप वापरलं असेल तर त्याची कॅलरी वाढते. म्हणून पौष्टिक पदार्थ आहे त्यामुळे कितीही खाऊ शकतो हा नियम या ठिकाणी देखील लागू होत नाही. प्रमाण महत्वाचं आहे. उपवासातील आणखी एक चूक. उपवासाच्या दिवशी अनेकदा आपण एकाच प्रकारच्या पदार्थावर अवलंबून राहतो. सकाळी चहा, नंतर बटाटा, दुपारी काहीच नाही आणि संध्याकाळी मोठी साबुदाणा खिचडी किंवा वडा. यामुळे आहाराचं संतुलन बिघडू शकतं. उपवास करताना शक्य असल्यास फळं, दूध किंवा दही, सुकामेवा, राजगिरा, भगर आणि योग्य प्रमाणात इतर उपवासाचे पदार्थ यांचा समतोल साधणं अधिक चांगलं. उपवासाचा खरा अर्थ काय? आता थोडं आयुर्वेदाकडे वळूया. आयुर्वेदामध्ये लंघन ही संकल्पना आढळते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरावर अतिभार न देता हलका आहार आणि विश्रांती देण्याच्या संकल्पनांशी त्याचा संबंध आहे. पण आधुनिक काळात उपवासाचा अर्थ अनेकदा पूर्णपणे बदललेला दिसतो. दिवसभर काही न खाता संध्याकाळी तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, बटाटा, साबुदाणा, शेंगदाणे आणि भरपूर तेल किंवा तूप असं मोठं जेवण केल्यास शरीराला अपेक्षित हलकेपणा मिळेलच असं नाही. म्हणून उपवास करताना किती वेळ उपाशी राहिलो यापेक्षा उपवासाच्या काळात काय आणि किती खाल्लं हे देखील महत्वाचं आहे. मधुमेह असणाऱ्यांनी काय लक्षात ठेवायचं हा भाग खूप महत्वाचा आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी उपवास करताना विशेष काळजी घ्यावी. दीर्घकाळ उपाशी राहणं आणि नंतर मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ खाणं यामुळे रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही मधुमेहाची औषधं किंवा इन्सुलिन घेत असाल तर स्वतःच्या मनाने उपवासाची पद्धत बदलू नका. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तसंच गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, लहान मुलं किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी देखील उपवास करण्यापूर्वी आपल्या आरोग्याच्या परिस्थितीचा विचार करायलाच हवा. मग साबुदाणा पूर्णपणे बंद करायचा का? तर नाही. हा मुद्दा खूप स्पष्ट आहे. साबुदाणा हा विषारी पदार्थ नाही. तो उपवासात खाल्ला जातो आणि योग्य प्रमाणात तो आहाराचा भाग होऊ शकतो. फक्त त्याला पूर्ण जेवणाचा पर्याय मानू नका. साबुदाण्यासोबत इतर पौष्टिक घटकांचा समतोल साधा आणि शक्य असल्यास तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर याचं प्रमाण कमी ठेवा. दुसरीकडे राजगिरा, भगर, फळं, दही,
दूध आणि सुकामेवा यांसारख्या पर्यायांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास उपवास अधिक संतुलित होऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण चर्चेचा सारांश अगदी सोप्या शब्दात सांगायचा झाला तर साबुदाणा म्हणजे मुख्यतः स्टार्च आणि कार्बोहायड्रेटचा स्रोत, तर राजगिरा तुलनेने अधिक प्रोटीन, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटक देणारा पर्याय आहे. म्हणून उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला अधिक संतुलित आणि पोषण मूल्य असलेला पर्याय निवडायचा असेल तर राजगिऱ्याचा विचार नक्की करता येईल. पण साबुदाणा खाणं चुकीचं आहे असं देखील नाही. खरा फरक पडतो तो प्रमाणात, बनवण्याच्या पद्धतीत आणि संपूर्ण दिवसाच्या आहारात. उपवास म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहणं नाही, आणि उपवास म्हणजे दिवसभर काही न खाता संध्याकाळी भरपूर तळलेले पदार्थ खाणं देखील नाही. आपल्या शरीराला विश्रांती देताना त्याला आवश्यक पोषणही मिळायलाच हवं. म्हणून पुढच्या वेळी उपवासाच्या ताटात साबुदाणा दिसला तेव्हा तो पूर्णपणे टाळायचा किंवा भरपूर खायचा असा टोकाचा निर्णय घेण्याऐवजी तो किती आहे, कसा बनवला आहे आणि त्यासोबत आपण काय खातोय याचा विचार नक्की करा. आणि शक्य असेल तर ताटात राजगिरा, फळं, दही, दूध किंवा सुकामेवा यांसारखे अधिक पोषक पर्याय देखील योग्य प्रमाणात सामील करा. कारण उपवासाचा उद्देश शरीराला त्रास देणं नसून आपल्या श्रद्धेसोबत आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणं हा असायला हवा. आजची ही माहिती इथेच थांबूया. पुढच्या वेळी उपवासाच्या ताटात काय निवडायचं याचा निर्णय घेताना कदाचित हा एक छोटासा विचार तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. पोट भरण्यासाठी खातोय की शरीराला पोषण देण्यासाठी खातोय, याच विचारातून आपल्या रोजच्या आहारातले अनेक निर्णय अधिक योग्य पद्धतीने घेता येतात. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि उपयोगी आरोग्यविषयक विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.